नमस्कार, मी अमोल मोरे. बीज डंकामध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण भारताच्या जागतिक आर्थिक प्रवासातील एक अत्यंत निर्णायक टप्प्यावर चर्चा करणार आहोत. भारत आणि युरोपियन संघ यांच्यात सुरू असलेल्या मुक्त व्यापार कराराच्या म्हणजेच फ्री ट्रेड ॲग्रीमेंट FTA याबद्दल आपण आज चर्चा करणार आहोत. युरोपियन संघाच्या वरिष्ठ नेत्यांची भारत भेट आणि त्या भेटीमागचा खरा उद्देश काय आहे हे आज आपण समजून घेणार आहोत. कारण हा करार केवळ आयात निर्यातीपुरता मर्यादित नाही, तो भारताची आर्थिक दिशा, धोरणात्मक स्वायत्तता आणि जागतिक पातळीवरील भूमिका ठरवणारा करार मानला जात आहे. युरोपियन संघ 27 देशांचा समूह असून जगातील सर्वात मोठ्या आर्थिक शक्तींमध्ये त्यांची गणना होते. दुसरीकडे भारत ही वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था असून जगातील सर्वात मोठ्या ग्राहक बाजारांपैकी एक आहे. सध्या भारत आणि EU म्हणजेच युरोपियन संघ हा वार्षिक करार सुमारे 135 ते 140 डॉलर अब्ज इतका आहे. मात्र दोन्ही बाजूंचं लक्ष हे व्यापार मूल्य 200 अब्ज डॉलरच्या पुढे नेण्याचं आहे आणि हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठीच FTA हा याचा कणा आहे. महत्त्वाची बाब म्हणजे भारत आणि EU FTA ही संकल्पना नवीन नाही. सुमारे 15 वर्षापासून यावर चर्चा सुरू आहे. आयात शुल्क, पर्यावरणीय नियम, डेटा संरक्षण आणि शेती सारख्या संवेदनशील मुद्द्यांमुळे ही प्रक्रिया अनेकदा अडथळ्यात अडकली. मात्र आता जागतिक परिस्थिती बदलली आहे. कोविडनंतर खंडित झालेल्या पुरवठा साखळ्या, रशियन युक्रेन युद्ध, मध्य पूर्वेतील अस्थिरता आणि चीनवरील वाढतं अवलंबित्व यामुळे युरोपियन संघ नव्या विश्वासार्ह भागीदाराच्या शोधात आहे आणि याच ठिकाणी भारत एक स्थिर, लोकशाही मूल्यांवर आधारित पर्याय म्हणून पुढे येतो. याच पार्श्वभूमीवर उर्सुला वॉन डेर लेन यांच्यासह EUचे वरिष्ठ नेते भारत दौऱ्यावर आले आहेत. ही भेट केवळ औपचारिक शिष्टाचारापुरती नसून धोरणात्मक आणि निर्णायक मानली जात आहे. भारत आणि EU शिखर परिषद, उच्चस्तरीय चर्चा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे FTA अंतिम दिशा देण्याचा प्रयत्न या दौऱ्यात होणार आहे. आता मुक्त व्यापार करार म्हणजे काय? सोप्या शब्दात सांगायचं तर दोन देश किंवा देश समूह परस्परांमधील व्यापार सुलभ करण्यासाठी आयात निर्यातीवरील कर कमी करतात किंवा रद्द करतात, नियम सुलभ करतात, सेवा व गुंतवणुकीसाठी व्यापार खुले करतात. यालाच मुक्त व्यापार करार म्हणतात. जर भारत आणि EU यांच्यात FTA प्रत्यक्षात आला तर भारतावर त्याचा बहुआयामी परिणाम होईल. पहिला फायदा हा निर्यातीला चालना मिळणार. वस्त्रोद्योग, औषध निर्मिती, IT व डिजिटल सेवा, ऑटो पार्ट्स, रसायने, अभियांत्रिकी उत्पादने आणि MSME क्षेत्रातील उत्पादनांना युरोपियन बाजारपेठात मोठी संधी मिळतील. शुल्क कमी झाल्याने भारतीय उत्पादने अधिक स्पर्धात्मक ठरतील. दुसरा फायदा रोजगार निर्मिती. निर्यात वाढली की उत्पादन वाढतं, गुंतवणूक येते आणि रोजगार तयार होतात. विशेषतः लघु व मध्यम उद्योगांसाठी हा करार गेम चेंजर ठरू शकतो. तिसरा फायदा तंत्रज्ञान व गुंतवणूक. ग्रीन एनर्जी, हायड्रोजन, इलेक्ट्रॉनिक वाहन, सेमीकंडक्टर्स आणि प्रगत उत्पादन तंत्रज्ञानात युरोपियन गुंतवणूक वाढू शकते. यामुळे मेक इन इंडिया आणि आत्मनिर्भर भारताला नवं बळ मिळेल. हा करार युरोपियन संघासाठीही तितकाच महत्त्वाचा मानला जात आहे. 140 कोटी लोकसंख्या, वाढता मध्यम वर्ग, वाढती खरेदी शक्ती आणि डिजिटल स्वीकार हा युरोपियन कंपन्यांसाठी प्रचंड बाजार आहे. चीनवरील अवलंबित्व कमी करण्याच्या EUच्या धोरणात भारत हा केंद्रस्थानी आहे. आकड्यांमध्ये पाहिलं तर युरोपियन संघाची अर्थव्यवस्था सुमारे 17 ट्रिलियन डॉलर म्हणजेच जागतिक GDPच्या सुमारे 15% इतकी आहे. तर भारताची अर्थव्यवस्था 3.5 मिलियन डॉलरच्या पुढे असून पुढील 5 ते 6 वर्षात ती 5 ट्रिलियन डॉलर होण्याचं लक्ष्य आहे. सध्या भारताचा जागतिक व्यापारावरील वाटा हा 2.5% आहे. FTA सारख्या करारामुळे तो पुढील दशकात 4 ते 5% नेण्याचा प्रयत्न आहे. भारताची निर्यात सुमारे 67 अब्ज डॉलर, भारताची आयात सुमारे 70 अब्ज डॉलर. FTA लागू झाल्यास पुढील 5 ते 7 वर्षात हा व्यापार 200 ते 220 अब्ज डॉलरपर्यंत जाण्याचा अंदाज आहे. शुल्कांचा मुद्दा महत्त्वाचा आहे.
सध्या युरोपमध्ये वस्त्रोद्योग 9 ते 10%, ऑटो पार्ट्स 8%, रसायने व अभियांत्रिकी उत्पादने 10 ते 12% इतके शुल्क आहे. हे शुल्क टप्प्याटप्प्याने कमी झाल्यास भारतीय कंपन्यांचा खर्च 8 ते 10% घटू शकतो. रोजगाराच्या दृष्टीने भारताची निर्यात आधारित अर्थव्यवस्था आज 6 कोटीपेक्षा जास्त लोकांना रोजगार देते. FTA मुळे 8 ते 10 लाख थेट आणि 15 ते 20 लाख अप्रत्यक्ष रोजगार निर्माण होऊ शकतात. गुंतवणुकीकडे पाहिलं तर युरोपियन संघाकडून भारतात आतापर्यंत $100 अब्ज पेक्षा जास्त थेट परकीय गुंतवणूक आली आहे. FTA झाल्यास पुढील दशकात ही गुंतवणूक 30 ते 40% वाढू शकते, विशेषतः ग्रीन एनर्जी, EV, बॅटरी, सेमीकंडक्टर आणि डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये. मात्र आव्हानेही आहेत. कार्बन बॉर्डर टॅक्समुळे 5 ते 60% अतिरिक्त खर्च, शेती व दुग्ध व्यवसायाचे संरक्षण, ऑटोमोबाईल आयात शुल्क आणि कठोर पर्यावरणीय मानदंड. म्हणूनच हा करार घाईघाईने नव्हे तर संतुलित आणि राष्ट्रीय हित जपणारा असणे आवश्यक आहे. एकूणच युरोपियन संघाच्या नेत्यांची भारत भेट आणि मुक्त व्यापार कराराची शक्यता ही भारताच्या जागतिक अर्थकारणातील भूमिकेला एक नवे वळण देते. हा करार पूर्णत्वास गेल्यास तो केवळ आकड्यांचा खेळ न राहता भारताच्या आर्थिक आणि धोरणात्मक भविष्याला दिशा देणारा ऐतिहासिक टप्पा असेल. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.